नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, अंगणवाडी सेविकेची आपल्याला प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये प्रोफाईल अपडेट करायची आहे. तर सेविकेची प्रोफाईल अपडेट करायचीच म्हणजे आपल्याला आपलं आधार नोंदणी तिथे करायची आहे. आणि जे आपलं ॲप्लिकेशन आहे मातृत्व वंदन योजनेचं, ते सारखं ओपन होत नसल्यामुळे आपण गुगलवरती जाऊनसुद्धा आपण ती माहिती त्या ॲपमध्ये भरू शकतो किंवा कोणी गुगलमधून भरा किंवा कोणी क्रोममधूनसुद्धा ती माहिती इथे अपडेट करू शकता. तर बघा, ती माहिती आपण कशा प्रकारे अपडेट करणार आहोत ते आपण आज इथे बघूया. सर्वप्रथम बघा, गुगलवरती इथे आले आणि गुगलवरती आल्याच्यानंतर हे बघा, मातृत्व वंदन योजना मी इथे अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे. अशा प्रकारे टाकून घेतल्याच्यानंतर बघा, हे बघा समोर पेज अशा प्रकारे इथे ओपन झालेलं आहे. तर आपण आता इथे या WCDवरती इथे क्लिक करायचं आहे. बघा, WCDवरती गेल्याच्यानंतर प्रधानमंत्री मातृवंदन योजना इथे स्पष्ट आपल्याला दिसत आहे. यानंतरचं पेज आपल्याला अशा प्रकारे इथे ओपन झालेलं आहे. इथे बघा, आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जरी गेलं तरी अशा प्रकारे पेज तुम्हाला तिथे ओपन होत असेल. हे बघा, इकडे लॉग इन या कोपऱ्यात लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला समोर पेज अशा प्रकारे इथे ओपन होणार आहे. म्हणजेच जो आपला युजर ID आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि जो पासवर्ड असेल तुमचा तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा जसंच तसा इथे टाकून घ्यायचा आहे. अजून एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगायची आहे मैत्रिणींनो, ज्या सेविकेचा बघा पासवर्ड लक्षात नसेल किंवा त्यांना चेंज करायचा असेल, तर बऱ्याच सेविकांना पासवर्ड कसा चेंज करायचा तो माहिती नाही. परंतु हे बघा, इकडे खाली लॉग इन आहे आणि या लॉग इनच्या खाली बघा इकडे फॉरगेट पासवर्ड, या फॉरगेट पासवर्डवरती जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता. आता हे बघा, इथे आपण युजर ID टाकून घ्यायचा, पासवर्ड टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकून घ्यायचा आणि इकडे खाली या लॉग इनवरती इथे क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा, इथे मी माझा पासवर्ड टाकून घेतलेला आहे, युजर IDसुद्धा आणि कॅप्चासुद्धा, आणि लॉग इनवरती क्लिक करून हे बघा, इथे युजर ID आणि खाली इकडे व्हेरीफाय. आता इथे आपण या व्हेरीफायवरती इथे क्लिक करून घेतले. क्लिक केल्याच्यानंतर समोरचं पेज बघा अशा प्रकारे इथे ओपन होणार आहे. आपला युजर ID आणि खाली इकडे बघा तुमच्या नंबरवरती हा इथे OTP जाणार आहे. हा OTP 6 अंकी असणार आहे आणि हा OTP याला OTP आल्याच्यानंतर जसाच तसा इथे तो OTP एकही आकडा न चुकता OTP इथे टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्याच्यानंतर हे बघा, इथे आपण व्हॅलिडेटला क्लिक करून घेतले आणि समोरच्या पेजवरती आलेलो आहे. बघा, समोरच्या पेजवरती अशा प्रकारे आपल्याकडे ते पेज ओपन झालेलं आहे. आणि या पेजवरती ओपन झाल्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो, या कोपऱ्यामध्ये हे बघा, इकडे 3 लाईनी या कोपऱ्यामध्ये इथे दिसत आहे. जास्त स्पष्ट त्या लाईनी दिसतात, त्याच्यामुळे इथे काही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि या 3 लाईनीवरती इथे क्लिक करायचे आहे. इकडे क्लिक केल्याच्यानंतर बघा, समोरचं पेज अशा प्रकारे इथे ओपन होणार आहे. तर बघा, मी या कोपऱ्यात ज्या वरती 3 लाईनी दिसत आहेत त्या 3 लाईनीवरतीच क्लिक केलेलं आहे आणि इकडे अशा प्रकारे एक पेज परत आपल्यासमोर ओपन झालेलं आहे. आणि बघा, या पेजवरती आता आपण इथे डाटा एंट्रीवरती आपण इथे क्लिक करून घ्यायचं आहे. तर बाकी ऑप्शनवरती क्लिक न करता फक्त डाटा एंट्रीवरतीच क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईलकडे जायचं आहे. बघा, डाटा एंट्रीवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे डाटा एंट्री क्लिक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे खूप ऑप्शन आपल्यासमोर दिसणार आहेत. तर तुम्ही म्हणसाल की इथे तर अंगणवाडी सेविकेची प्रोफाईल अपडेट करा, कुठं दिसत नाही. तर आपल्याला ते इथे दिसणार नाही, आपल्याला इकडे खाली जायचं आहे.
बघा इकडे आपल्याला अजून इकडे खाली जायचं आहे, कारण मी हे स्क्रीनशॉट काढून घेतलेले असल्यामुळे तुमच्या ते कदाचित लवकर लक्षात येणार नाही, पण काही फार अवघडसुद्धा नाही. इकडे खाली हे बघा, मी इकडे त्याचा पण स्क्रीनशॉट घेतलेला आहे. इकडे ही माहिती इथे ओपन झालेली आहे. आणि हे बघा इकडे खालच्या बाजूला अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर, कारण सुरुवातीला आशा वर्कर ही माहिती भरत असल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर याला इथे क्लिक करायचं आहे, कारण तिथे आपली प्रोफाईल आपण ॲड करणार आहोत. हे बघा याला क्लिक करून घेतलेलं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहेत. म्हणजेच आपल्याला आपली प्रोफाईल आपल्यासमोर इथे ओपन झालेली आहे आणि इथे आपल्याला आपल्या आधारची माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे. न चुकता व्यवस्थित ही माहिती आपण इथे भरून घेणार आहोत. तर बघा सर्वप्रथम आपण या चौकोनामध्ये इथे क्लिक करून घ्यायचे आहे. हा चौकोन रिकामा सोडता कामा नये, किंवा तुमची माहिती जर तो चौकोन तुम्ही त्याच्यामध्ये जर क्लिक केले नाही तर तुमची माहिती समोर जाणार नाही. त्यामुळे इथे आपण आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. हे बघा इथे आपण आपला आधार क्रमांक टाकायचा. सॉरी इथे आपण आधार क्रमांक टाकून घ्यायचा आणि इकडे वरती आपण आपले आधारवर जे नाव असेल ते नाव आपण इथे टाकून घ्यायचे आहे. आणि बघा हा एक खालचा कप्पा आहे. याच्यामध्ये आम्हाला आमच्या ऑफिसकडून एक डेट दिलेली आहे. ती डेट आम्हाला इथे टाकण्यास सांगितलेली आहे. जर तुम्हाला सुद्धा 30 तारीख दिलेली असेल तर काही हरकत नाही. जर तुमची तारीख वेगळी असेल तर तुम्ही तुमची तारीख टाकू शकता. आमची तारीख इथे 1/4/2025 इथे दिलेली आहे. ती डेट आम्ही इथे टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बघा खाली ॲड्रेस. तर ॲड्रेस तुम्ही ज्या गावात असाल ते गाव आणि तालुकासुद्धा टाकू शकता, किंवा ते गावसुद्धा फक्त टाकू शकता, किंवा पोस्ट आणि स्वतःचं गाव टाकू शकता. आधारवरचा सगळाच पत्ता टाकण्याची काही इथे गरज नाही. बघा सुरुवातीला परत एकदा लक्ष देऊन बसा. बघा सुरुवातीला चौकोनात आपल्याला तिथे क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा आधारवरती जे आपलं नाव आहे ते नाव इथे न चुकता टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर फक्त या चौकोनात जी तारीख टाकायची आहे ती तारीख तुम्ही तुमच्या सुपरवायझरला विचारूनच तिथे टाकू शकता, कारण आम्हाला आमच्या सुपरवायझरनी आणि CDPO मॅडमनी जी तारीख दिलेली आहे तीच तारीख आम्ही इथे या चौकोनात टाकून घेतलेली आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आणि ॲड्रेस टाकल्याच्या नंतर बघा इथे सबमिट ऑप्शन, आणि या सबमिट ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे. बघा याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे तुमची माहिती इथे सक्सेसफुल होऊन येणार आहे. हे बघा इथे रेकॉर्ड हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुल, म्हणजे तुमचं जी प्रोफाईल तुम्ही इथे अपडेट केलेली आहे ती यशस्वीरित्या अपडेट झालेली आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला मेसेज येणार आहे. हा मेसेज आल्याच्या नंतरच तुमची प्रोफाईल 100% अपडेट झालेली असेल असं समजू या, किंवा अपडेट करून घ्या अशा प्रकारे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ नक्कीच समजला असेल, आणि काही शंका कुशंका असतील तर नक्कीच कमेंटद्वारे मला तुम्ही कळवू शकता. आणि काही अडचणी असल्यास नक्कीच सांगा. व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.